नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री दत्तचे जमीन क्षारपाड मुक्तीचे देश पातळीवर मोठं काम। बेळगाव निडसोसी सिद्ध संस्थान मठाचे श्री जगद्गुरू दुर्दोंडेश्वर यांचं प्रतिपादन। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं करण्यात येत असलेल्या क्षारपाड जमीन सुधारणा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आलं आहे। श्री दत्तचे जमीन क्षारपाड मुक्तीचं इतकं मोठं काम देश पातळीवर प्रथमच झालं आहे। क्षारपाड मुक्तीचं काम पाहून आनंद आणि समाधान वाटलं। माणसाला सकस अन्नाची गरज असून देशी वाण बीज बँकेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचं काम सुरू आहे। या कामासाठी शासन योजनेसंदर्भात आपण सर्वतोपरी मदत करण्यास पुढाकार घेऊ, अशी ग्वाही बेळगाव निडसोसी सिद्ध संस्थान मठाचे श्री जगद्गुरू दुर्दोंडेश्वर यांनी दिली। श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळ शेळशाळ येथील देशी वाण बीज बँक आणि कवठेगुलंद येथील क्षारपाड जमीन सुधारणा प्रकल्पास भेटी प्रसंगी ते बोलत होते। श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी श्री जगद्गुरू दुर्दोंडेश्वर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। तसेच गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान, 150 टन ऊस उत्पादन घेण्याचा श्री दत्त पॅटर्न, सुपर केन नर्सरी, जीवामृत स्लरी, केंद्रीय कर्बवाढीचे प्रयत्न याबद्दल विस्तृत माहिती दिली। मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी 24 गावांमध्ये 8500 एकरांवरती क्षारपाड मुक्तीचं काम झालं असून 3500 एकरांमध्ये अंतर्गत सच्छिद्र निचरा प्रणालीचं काम पूर्ण झाल्याचं सांगितलं। तसेच या कामाची संपूर्ण माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली। माती परीक्षण अधिकारी AS पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील पाणी, माती व पाणी परीक्षण यांच्या अनुषंगानं कारखाना क्षेत्रातील सेंद्रिय कर्ब 0.23 वरून सुमारे 1% गेल्याचं सांगून विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिली। यानंतर श्री जगद्गुरू दुर्दोंडेश्वर यांनी शेळशाळ येथील 150 महिलांच्या वतीनं करण्यात येत असलेल्या स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन बीज बँकेचं सुरू असलेलं काम याची प्रत्यक्षात पाहणी करून माहिती घेतली। महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध रोजगार पूरक योजना असून त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्यास आपण मदत करू, असं आश्वासन त्यांना दिलं। कारखाना संचालक भैयासाहेब पाटील व बीज बँकेच्या महिलांनी सर्वांचं स्वागत व सत्कार केला। यानंतर त्यांनी कवठेगुलंद क्षारपाड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली। कवठेगुलंद ग्राम क्षारपाड जमीन सुधारणा सहकारी संस्थेच्या वतीनं करण्यात आलेले मेन पाईपलाईन, अंतर्गत पाईपलाईन याचीही पाहणी त्यांनी केली। क्षारपाड मुक्तीपूर्वीची परिस्थिती, प्रकल्पाचं काम झाल्यानंतरची परिस्थिती, झालेली सुधारणा, उत्पादन वाढ आदी विषयाची माहिती घेऊन क्षारपाड मुक्तीच्या कामाचं कौतुक केलं। देश पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झाल्याचं समजल्यानंतर ते काम पाहण्यासाठी आपण मुद्दामहून येथे आलो असल्याचंही त्यांनी सांगून आनंद वाटला, असं म्हणाले। यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, महेंद्र बागे, शरद काळे, कीर्तिवर्धन मर्जे, सुदर्शन तकडे, निडसोसी मठाचे CEO श्रीधर पाटील, संतोष पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, अशोक केरीपाळे, रावसाहेब पाटील, सुधीर पाटील, मनोज केटकाळे, मोहन पाटील, जगन्नाथ कदम, उदय पाटील यांच्यासह शेतकरी, बीज बँकेच्या शमशाद पठाण व इतर महिला उपस्थित होत्या। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।